मित्रांनो, तुम्ही एका स्क्रिप्टसाठी पूर्ण दिवस घालवताय का? तिकडे तुमचा कॉम्पिटिटर एआयचा वापर करून एका दिवसात 6 स्क्रिप्ट तयार करतोय. पण थांबा, याचा अर्थ असा बिलकुल नाही की ChatGPTवर जायचं आणि कॉपी पेस्ट करायचं आणि नंतर YouTubeवर येऊन कारण एका धमाकेदार व्हिडिओ मागे असते ती एक हायली एंगेजिंग स्क्रिप्ट. जर तुमची स्क्रिप्ट प्रेक्षकांना पकडून ठेवू शकली नाही तर तुमचा वॉच टाइम आणि सबस्क्रायबर कधीच वाढणार नाही. ज्या कामाला पूर्वी तासनतास लागायचे, मग ते रिसर्च असो किंवा टॉपिक शोधणं, ते काम आता 5 मिनिटात होतंय. जर तुम्हाला या काळामध्ये एआयचा योग्य वापर करता आला नाही तर युट्यूबच्या या रेसमध्ये तुम्ही खूप मागे पडू शकता मित्र हो. पण काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की एआय आणि आपला पर्सनल टच यूज करून एक पॉवरफुल स्क्रिप्ट कशी लिहायची. चला तर मग सुरू करूया. भाग 1. स्क्रिप्ट म्हणजे नक्की काय? मित्रांनो, मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी एक मोठा गैरसमज दूर करूया. जेव्हा मी कोणाला विचारतो की स्क्रिप्ट लिहिली का, तेव्हा तो म्हणतो मी नाटकातला कोणता एक हिरो आहे का जो संवाद पाठ करू. लक्षात ठेवा, युट्यूब स्क्रिप्ट म्हणजे पाठांतर नाही, तर तो तुमच्या विचारांचा बॅकबोन आहे. समजा तुम्ही जेवण बनवताय, जर तुम्हाला माहीतच नसेल की आधी तेल टाकायचं की मोहरी, तर जेवण कसं होईल? गोंधळेल ना. तसंच व्हिडिओचं सुद्धा आहे. स्क्रिप्ट तुम्हाला या 3 गोष्टींमध्ये मदत करते. एक, आत्मविश्वास. तुमच्याकडे मुद्दे तयार असतील तर तुम्ही कॅमेरासमोर घाबरत नाही. दुसरं, वेळेची बचत. उगाच करत वेळ वाया घालवत नाही. तिसरा, व्हिडिओचा दर्जा. माहिती विस्कळीत न होता मुद्द्यानुसार प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. भाग 2. एआयचा योग्य वापर. आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे, म्हणजे एआय. लोक ChatGPTला म्हणतात मला वजन कमी करण्यावर स्क्रिप्ट द्या. हा चुकीचा मार्ग आहे. तुम्हाला एआयला रिसर्च असिस्टंट सारखं वापरायचं आहे. कसं? ते खालील 4 टप्प्यात बघा. पहिला टप्पा, टायटल रिसर्च. एआयला विचारा की या विषयावर असे 5 टायटल द्या जे बघून लोक लगेच क्लिक करतील. दुसरा टप्पा, प्रेक्षकांचे प्रश्न. त्याला विचारा लोकांना या विषयाबद्दल नक्की कायची भीती वाटते किंवा त्यांचे काय प्रश्न आहेत. यामुळे तुमचा व्हिडिओ त्यांच्या समस्या सोडवेल. तिसरा टप्पा, कंटेंट स्ट्रक्चर. त्याला सांगा मला 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. मला एक व्यवस्थित आराखडा म्हणजे आउटलाईन तयार करून दे. चौथा टप्पा, उदाहरणे. एआयला सांगा या माहितीला समजावून सांगण्यासाठी काही सोपे उदाहरणं सुद्धा द्या. जेव्हा तुम्ही या पद्धतीने एआयचा वापर करता तेव्हा तुमची स्क्रिप्ट माहितीचा खजाना बनते, नुसता मजकूर नाही. भाग 3. पर्सनल टच. रोबोटिक स्क्रिप्टला माणुसकी द्या. आता सर्वात महत्त्वाचा भाग. जर तुम्ही एआयची स्क्रिप्ट जशीच्या तशी वापरली तर तुमचा व्ह्यूअर्स 10 सेकंदातच तुमचा व्हिडिओ सोडून जातो. का? कारण त्या स्क्रिप्टमध्ये जीव नाही. तर तुमच्या स्क्रिप्टला जिवंत करण्यासाठी ह्या 3 गोष्टी करा. 1. बोलीभाषा. एआय म्हणेल आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. तुम्ही म्हणा चला तर मग हा विषय सोपा करून सांगतो. दुसरा, तुमचे किस्से. माहिती सांगताना मध्येच एखादा स्वतःचा अनुभव सांगा. गेल्या वर्षी मी जेव्हा हे करून पाहिलं तेव्हा माझ्यासोबत असं घडलं. यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास बसतो. तिसरं, चुका दाखवा. एआय सगळं परफेक्ट सांगतं, पण प्रेक्षकांना तुमचं अपयश आणि त्यातून तुम्ही काय शिकलात हे बघायला आवडतं. म्हणजे तुमची खरी बाजू दाखवा. भाग 4. जर तुम्हाला लांब व्हिडिओ बनवायचा असेल तर तुमची स्क्रिप्ट अशी विभागली असावी. सुरुवात 0 ते 45 सेकंद म्हणजे हुक, जो आपण सुरुवातीला बघितला होता. 45 ते 90 सेकंदामध्ये तुमची ओळख सांगा, म्हणजे तुम्ही कोण आहात आणि हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे. मुख्य माहिती भाग 3-4 याला मधामध्ये टाका. माहितीला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये वाटा. प्रत्येक टिपनंतर एक छोटी गंमत किंवा उदाहरण द्या. आणि सारांश, व्हिडिओच्या शेवटी तुम्ही काय सांगितलं याची थोडक्यात उजळणी करा. आणि शेवटी कॉल टू ॲक्शन द्या, म्हणजे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. तर मित्रांनो, आपल्याला कॉम्पिटिटरला घाबरायचं नाही, तर त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट बनायचं आहे. एआयचा वापर करून जो आपण वेळ वाचवला होता तोच वेळ आता आपण व्हिडिओची क्वालिटी सुधारण्यासाठी वापरणार आहोत. आता तुमच्याकडे 5 मिनिटात तयार होणारी एक जबरदस्त स्क्रिप्ट आहे. पण 1 मिनिट थांबा. समजा तुम्ही खूप छान जेवण बनवलंय, पण ते वाढताना जर नीट वाढलं नाही किंवा वाढणारा जर खराब असेल तर त्याची मजा येईल का? नाही ना. तसंच तुमच्या व्हिडिओचं सुद्धा आहे. तुमची स्क्रिप्ट कितीही हार्ड असली किंवा कितीही चांगली असली तरी तुमचं रेकॉर्डिंग आणि तुमचा आवाज लोकांना नीट ऐकू आला नाही तर तुमची ही सगळी मेहनत पाण्यात जाईल. यूट्यूबवर व्हिडिओ दिसण्यापेक्षा तो नीट ऐकू येणं जास्त महत्त्वाचं असतं. आता आवाज कसा रेकॉर्ड करायचा, आवाजातला तो दम कसा आणायचा आणि एक साध्या मोबाईलवर सुद्धा प्रोफेशनल रेकॉर्डिंग कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. स्क्रिप्ट तयार झाली असेल
तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचं रेकॉर्डिंग स्टार्ट करा. मी भेटतो तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.